हा गुणाकार लॅटिस पद्धतीने करायचा आहे. अतिशय सोपी पद्धत आणि आपला गुणाकार अचूक होणार. करायचं सुरू मग. बघा आता 343 गुणिले 562 हा गुणाकार करायचा आहे. तर आपल्याला अगोदर काय करायचे, असे आडवे आणि उभे 3-3 डबे असे करून घ्यायचे आणि नंतर ही संख्या, पहिली संख्या वरच्या बाजूला लिहायची. 3 4 3 इथं गुणाकाराचं चिन्ह द्या आणि इथं काय लिहायचं 5, इथं काय लिहायचं 6 आणि इथं काय लिहायचं 2. आता हा गुणाकार करण्याच्या अगोदर या चौकोनाचे आपल्याला अगोदर भाग करून घ्यायचे. कसे भाग करायचे बघा, ते प्रत्येक चौकोनाचे असे भाग करून घ्यायचे 2. आणि याचा सुद्धा. आणि आता अगदी सोपं आहे. काय सोपं आहे की अगोदर वरच्या या तिन्ही अंकांना एका अंकाला गुणत चालायचं. अगोदर आता काय करू आपण, 3 ने गुणू. 3 5 15. आता हे उत्तर लिहिण्याची पद्धत अशी आहे बरं का, नीट लक्ष द्या. 4 पंचे 20, 3 5 15. चला आता या 6 ला गुणूया वरच्या तिन्ही अंकाने. 3 सखा 18. व्हेरी नाईस. 4 सखा 24 आणि 3 सखा 18. आता कोणता अंक राहिला 2. आता या वरच्या तिन्ही अंकाने त्या 2 ला गुणायचं. 3 दोन्ही 6. आता 6 लिहिताना 0 लिहायचं बेटा. ओके. 4 दोन्ही 8 0 लिहायचं. ओके. 3 दोन्ही 6 झालं. आता हे सगळं आपला गुणाकार झालेला. आता कसं मांडणी कशी करायची उत्तराची बघा. 6. आता ह्या 2 रेषामध्ये किती संख्या आहेत बघायचं. 8 आणि 8 16. 16 ला 6 हातचा आला 1. पुढच्या डब्यात अधिक 1 लिहायचं. ओके. 5 ने 6, 6 ने 7, 7 आणि 4 11, 11 आणि 6 17 ला 7 हातचा आला 1. बघा 1 आणि 2, 2 आणि 2 4, 4 आणि 8 12 ला 2 हातचा आला 1. 2 आणि 3 आणि 5 8 आणि 9 आणि 81 1 झालं. आता उत्तर ह्याचं लिहिताना आपल्याला या बाजूने लिहायचं. लक्ष द्या, दिशा कुठली लिहायची अशा पद्धतीने. म्हणजे हे 1 9 2 अगोदर लिहायचं, 7 6 6 हे नंतर लिहायचं. इथं उत्तर लिहून टाकू मग. ओके. किती उत्तर आले बघा, संख्या वाचा. 1,92,766. बरोबर आहे. 1,92,766 आलं का उत्तर हे. तर ही सोपी पद्धत आवडली सगळ्यांना.